नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल। कुटुंब वात्सल्य मेळावा उत्साहात संपन्न। हेलो मेडिकल फाउंडेशन अंधूर व सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग आणि अलायव्स लाईफ सायन्सेस लिमिटेड यांच्या वतीने कुटुंब वात्सल्य मेळावा उत्साहात पार पडला। संपूर्ण प्रकल्पांतर्गत आयोजित या उपक्रमात महिलांसह कुटुंबातील सर्व सदस्यांचा सहभाग होता। कार्यक्रमाचे उद्घाटन अलायव्स लाईफ सायन्सेसचे असिस्टंट जनरल मॅनेजर विजयानंद वाडीकर यांच्या हस्ते झाले। प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैशाली शिरशेट्टी, प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी, डॉक्टर सनम तांबोळी स्त्रीरोग तज्ञ, डॉक्टर अस्मिता बालगावकर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि डॉक्टर सोनल भगत वैद्यकीय अधिकारी NRC उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर अस्मिता बालगावकर यांनी सादर केलेल्या सामाजिक गीताने झाली। संपूर्ण प्रकल्पाचे समन्वयक जावेद शेख यांनी प्रास्ताविकातून प्रकल्पाची माहिती मांडली। स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सनम तांबोळी यांनी कुटुंबात गर्भवती महिलांची काळजी कशी घ्यावी, योग्य आहार, विश्रांती तसेच मासिक पाळी आणि PCOD विषयी सविस्तर मार्गदर्शन केले। उद्घाटक विजयानंद वाडीकर यांनी संपूर्ण प्रकल्पाची रूपरेषा मांडत प्रकल्पाच्या विविध क्रियाकलापांबद्दल समाधान व्यक्त केले। क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉक्टर अस्मिता बालगावकर यांनी दैनंदिन जीवनात दिसून येणारी मानसिक आजारांची प्रारंभिक लक्षणे, त्यावर उपाय, ताणतणाव व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व याबद्दल माहिती दिली। प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉक्टर वैशाली शिरशेट्टी यांनी लहान वयातील विवाह, कमी वयातील गरोदरपणा, सततची बाळंतपण, स्त्रीभ्रूण हत्या यांसारख्या सामाजिक समस्यांमुळे महिलांच्या आरोग्यावर कुटुंब व्यवस्थेवर होणारा परिणाम याविषयी मार्गदर्शन केले। NRCच्या डॉक्टर सोनल भगत यांनी पोषण पुनर्वसन केंद्रातील बाळ व मातांना उपचार व आहार विषयीची माहिती दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोषी सुतार यांनी केले, तर आभार प्रियंका कांबळे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुपरवायझर पल्लवी माने, कविता बनसोडे, प्रतिभा रच्चा यांनी परिश्रम घेतले। मानसिक आजार असू शकतो। दुसरी गोष्ट, भूक। एखादा माणूस व्यवस्थित जेवतोय का, हे साधारण आपल्याला बघा बऱ्यापैकी भूक लागते की 2 ते 3 टाइम आपण प्रॉपर जेवतो। परंतु ज्या माणसाला काही मानसिक समस्या असतील अशी व्यक्ती एक ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।